बुलढाणा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा नवा अध्याय. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे IPS यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारीला आळा आणि भ्रष्टाचारावर थेट प्रहार सुरू आहे. याच धाटणीची एक धडक कारवाई. चिखली शहरात खंडणीखोरी करणाऱ्या 5 पोलिसांविरोधात गुन्हे दाखल. कायद्यापुढे सर्व समान हा स्पष्ट संदेश. कर्नाटकातून आलेले 4 तरुण ताज अब्दुल रहमान आणि त्यांचे 3 सहकारी चित्रपटांचं लोकेशन पाहण्यासाठी कारनं मलकापूरकडे जात होते. 5 ऑगस्टच्या सुमारास चिखली बुलढाणा मार्गावर पहिल्यांदा 2 पोलिसांनी वाहन अडवलं, कागदपत्र तपासली आणि कारवाई टाळण्यासाठी मागितली 3000 रुपयांची लाच. तडजोडीनंतर चहा विक्रेत्याच्या QR कोडवरून 1500 रुपये ऑनलाईन भरून त्यांना पुढे जाऊ देण्यात आलं. पण काही अंतरावर आणखी 3 पोलिसांनी गाडी थांबवली. एअर रायफलचा मुद्दा काढत गुन्हा दाखल करण्याची धमकी आणि थेट मागणी 2 लाखांची खंडणी. शेवटी सौदा झाला 50,000 वर आणि ती रक्कम ऑनलाईन भरण्याचा आदेश दिल्याचा आरोप. ताज रहमान यांना प्रकार संशयास्पद वाटला. वाहन घेऊन निघण्याचा प्रयत्न केला. पोलीस म्हणाले, पैसे नको, आम्हाला उतरवा. थोड्याच वेळात गाडीचा अपघात आणि तरीही धमकी. पैसे दिले नाहीत तर मोठी कारवाई होईल. या सर्व प्रकारानंतर चिखली पोलीस ठाण्यात अभय टेकाणे, गजानन भंडारी, विठ्ठल काळुसे, विजय अंधळे आणि संदीप किरके या 5 पोलिसांविरोधात भारतीय दंडविधानातील गंभीर कलमानुसार गुन्हा नोंद. ही कारवाई पोलीस दलातील गैरप्रकारांवर शून्य सहिष्णुता धोरणाचं जिवंत उदाहरण मानली जाते. स्थानिक जनतेत समाधान आणि स्पष्ट संदेश. कायद्यापुढे सर्व समान.